जय शिवराय, जय भीम, जय लवजी। काल 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिनी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदमांचा कडेगाव येथे पूर्णाकृती पुतळा काल भारताचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी, AICC अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, शरदचंद्र पवार साहेब इत्यादी सर्व मंडळी काल त्या कार्यक्रमाला उपस्थित होती आणि साहेबांनी इतिहासाची पुनरावृत्ती केली। जेव्हा श्रीमती सोनियाजी गांधी सोन हिरा साखर कारखान्याला तिथेच ते उद्घाटनाला आलत्या, त्याच्यानंतर त्याचा इतिहास डॉक्टर विश्वजी पतंगराव कदमांनी राहुल गांधींच्या हस्ते तिथे पुतळा उभारला। त्याचं लोकार्पण राहुल गांधींच्या हस्ते, शरद पवारांच्या हस्ते, सर्व मान्यवरांच्या हस्ते केला। परंतु ही गोष्ट एक मला आपल्याला प्रामुख्याने सांगायची आहे की स्वर्गीय पतंगराव कदमांचे जे आचार विचार, सामाजिक बांधिलकी ही जी त्यांची लहानपणापासून तर त्यांच्या हयातीपर्यंत होती, त्याचं पूर्णतः पावलावर पाऊल टाकून डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब हे बरोबर चाललेले आहेत। काल म्हणजे डोळ्याची पारणं फिटली जेव्हा सोनिया गांधीजी आलते, त्याच्यानंतर आज पहिल्यांदा कडेगावमध्ये राहुल गांधींसाठी आणि डॉक्टर पतंगराव कदमांसाठी जे प्रेम आहे, हे जे डॉक्टर विश्वजी पतंगराव कदमांनी सर्व लोकांना बरोबर घेऊन सगळ्यांचा विचार विनिमय करून त्यांना सगळ्यांना बरोबर हा जो भव्य दिव्य असा हा महाराष्ट्रामध्ये, मी ऐकून घ्या, महाराष्ट्रामध्ये हा दुसरा प्रसंग आहे की श्रीमती सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी हे पहिल्यांदाच राजकीय कार्यक्रम सोडून कुठल्याही म्हणजे प्रचाराच्या माध्यमातून नाही तर वैयक्तिक म्हणजे डॉक्टर पतंगराव कदमांच्यावर असलेले प्रेम आणि डॉक्टर विश्वजी पतंगराव असलेला विश्वास हा त्यांनी काल तो सार्थक करून दाखवला। आणि डॉक्टर विश्वजी कदमांनी त्यांची महाराष्ट्रामध्ये काय ताकद आहे हे त्यांनी पुनश्च एकदा या महाराष्ट्राला दाखवून दिली। त्याच्यामुळे आपण सर्वजण डॉक्टर पतंगराव कदमांचे चिरंजीव डॉक्टर विश्वजी कदम ह्यांच्याबरोबर आपण आयुष्यभर एक संघ राहूया, असं आपण निष्ठा करूया। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।